अभंग 5. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, सांगेन तू पाही गुरुमुखे. निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, कर्दम तो झाला एकाएकी. स्थापिलासे गोळा सगुणाचा सार, तयाचा आधार एक आहे. मूळद्वारी मुळी स्थापिला गणपती, तयापाशी वस्ती निर्गुणाची. निर्गुण म्हणजे काय रेणू ते अक्षर, म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे मुक्ता, सगुण निर्गुण विषयक विवेक तू विचारलास हे उत्तम. आता गुरुमुखातून मला जो नित्यानित्य विवेक मिळून अनुभवाने निवाडा होऊ शकला, तोच मी गुरुमुखाने तेजोगुणी श्रेष्ठ वाणीने सांगणार आहे. तरी तू सांगता सांगताच ताबडतोब अत्यंतिक अंतर्मुख अवस्थेतून अनुभव घे, म्हणजे त्याचा आत्ताच अनुभव पहा. यासच तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाचा गुरुमुखातून आरंभ होणे म्हणतात. असा महावाक्योपदेश आचार्यद्वारा सद्गुरूद्वारा शिष्यास म्हणजेच उत्तम आज्ञाधारक अभ्यासू साधकास श्रवणाद्वारे करण्याची परंपरा आहे. आणि तो परमश्रद्धावान शिष्य तेजोगुणी वाणीनुसार मंत्र चैतन्ययुक्त दृढ साधना करून तात्काळ क्रमाक्रमाने आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन कृतार्थ होत असतो. मोटके गुरुमुखे उदेजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपेरसयाची. ज्ञानेश्वरी. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही एकू गोविंदू रे. ज्ञानदेव गाथा. असे जे मी वारंवार सांगत आलो, त्याच्या पाठीमागील भूमिका अशी, या सृष्टीची उत्पत्ती झाली त्यापूर्वी काय स्थिती होती. एकतर सर्वत्र अंधकार असेल, त्यास तम असे म्हणतात, म्हणजे तम आसीत. आणि याच तमाचे पोटात अतिसूक्ष्म अवस्थेत आपल्या सर्व ऐश्वर्यासह सामर्थ्यासह तेजोमय भगवत स्वरूप एकुलते एक होते. परंतु त्यात अतिसूक्ष्म अवस्थेत श्वसन म्हणजेच अकुंचन, प्रसरण, संकोच, विकास अशी सामर्थ्य स्थिती असणारच. कारण तेथेच एकोस्मी असे स्वयंभू ज्ञान होते. त्यातूनच एकोस्मी बहुस्याम असे बहु बनण्याचे स्फुरण तयार झाले. असा नाद निनादला. आता हे जे स्फुरण, त्यालाच स्वधा स्फुरण स्वरूप महामाया असे नामाभिधान मिळून याच स्फुरणातून स्पंदन, कंपन, गती, आत्यंतिक गती अशी स्थित्यंतरे होत एक जो स्वर अंभ अद्भुत झाला होता. त्यातून 3 वर्णात्मक अजामेकाम लोहित, शुक्ल कृष्णा, शुभ्र श्याम लाल अशा वर्णात्मक ओंकार अद्भुत झाला. त्यातून त्रिगुण अद्भुत होण्यापूर्वी ते मूळचे अतिसूक्ष्म तेजोमय निर्गुण निराकार स्वरूपातील तेज वाढत वाढत व्यापकपणाने उसळले. आणि ते स्वरूपच इतके तपले की परिणामतः त्रिगुण, पंचमहाभूते, सूर्यमंडळ आणि सूर्यमंडळातून खगोलशास्त्रात दर्शविलेल्याप्रमाणे सर्व ग्रहगोल, नक्षत्रगोल, पृथ्वी यांची उत्पत्ती झाली. तात्पर्य, निर्गुण स्वरूप असलेल्या तेजोमय बुंद अशा रीतीने सगुण गुणमयी बनला. आणि पंचमहाभूते, त्रिगुण यांच्या ऐक्यातून, एकंकारातून जो मसाला कर्दम एकदम तयार झाला, त्यातून स्थिरचर सृष्टीची मानवापर्यंत निसर्गतः उत्पत्ती होत गेली. असा हा कर्दम संस्थापित झाला. म्हणजेच निर्गुण होता तो सगुण गुणयुक्त साररूप बनला. थोडक्यात या सर्व घडामोडीस आधार, अधिष्ठान केवळ निर्गुण परब्रह्म हे एकटेच कसे आहे हे तुझ्या लक्षात आलेच असेल. आता मानव शरीरापर्यंतची उत्पत्ती तुला थोडक्यात सांगितली. आता मानव शरीर प्रथम दिवशी जी एक लहानशी गोळी असते ते मस्तक असते. आणि या मस्तकाच्या अग्री म्हणजेच मूळद्वारे असलेले रंध्र, तेथून चैतन्यनाथ स्वरूप प्राण प्रविष्ट झाला. त्यालाच
गणानां गणपती, गणपती अशी संज्ञा आहे. मी हे प्रगट सांगितले आहे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 2 ओव्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ज्ञानेश्वरी. आत्मदेवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो ज्ञानेश्वरी. आणि येथेच ब्रह्मरंध्री निर्गुण ब्रह्माचे अखंड वस्तीस्थान आहे. आता सामान्य भाविकांच्या मनात येथे एक शंका येणे सहज शक्य आहे आणि ती अभंगातील 4th चरणातील मूळद्वारी गणपती अशी शब्दरचना पाहून. कारण गणपती अथर्वशीर्ष या छोट्याशा पोथीत असे म्हटले आहे की गणपती मूलाधार स्थितोसी नित्यम, म्हणजे मूलाधार चक्राजवळ श्री गणपतीची स्थापना आहे. तर मग ब्रह्मरंध्रस्थानी गणपतीची स्थापना कशी? तेव्हा अशी शंका श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बोधाचा ज्ञानगर्भ, उपदेशाचे मर्म आणि संपूर्ण अभंगातील निर्गुणातून सगुणापर्यंतचा क्रम लक्षात आला नाही तरच उद्भवेल. अनुभवी गुरुपुत्र हे जाणतात की गणपती म्हणजे आत्मदेव, त्याचे स्थान ब्रह्मरंध्र म्हणजे मूळद्वार आहे, मूलाधार नाही. जेथून चैतन्यनाथ स्वरूप प्राण मानव शरीरात प्रविष्ट होतो त्यास मूळद्वार म्हणजेच नंदन संबोधण्याची वेदोपनिषदांची परंपरा आहे. शिवाय श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात मूळद्वारी मुळी, म्हणजे जे मूळद्वार आहे ते मूळ असून नेहमी ऊर्ध्वभागीच आहे. ऊर्ध्वमूल मध शाख गीता. शिवाय तयापाशी वस्ती निर्गुणाची असे जेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा अर्थच हा की जो आत्मदेव आहे तो जीव चैतन्य आहे आणि उपाधी राहिल्याने तोच निर्गुण निराकार ब्रह्मचैतन्य होतो. जीवो ब्रह्मेव नापरः याप्रमाणे शंकेचे निरसन झाले. मुक्ता, आता तुझ्या मनात पुढील विचार येईल की निर्गुण ब्रह्म म्हणजे काय? तर निर्गुण ब्रह्म म्हणजेच अक्षर रेणू होय. आता अक्षर म्हणजे एकाक्षर ब्रह्म जे ओम इतका अलीकडचा अर्थ घेऊन चालणार नाही. तर अ अधिक क्षर म्हणजेच ज्या स्वरूपाचा कधी नाशच होत नाही असे अव्यय अच्युत अविनाशी तत्व आणि ते रेणू स्वरूप आहे. मग रेणू म्हणजे काय? तर रेणू म्हणजे मायोपाधी रहित निरंजन. रेणू ते निरंजन अणु तेची माया, माया वचने देह निपजला सनद. आता माया देह वगैरे विषय पुढे 7व्या अभंगात विशद करेन. आता निरंजन स्वरूप रेणू आणि तेच अक्षर तत्व कसे याचा विस्तार पाहू. निरंजन बालाग्रस्य सहस्राध्यं तस्य भागस्य भागशः तस्य भागस्य भागार्थं तत ज्ञेयंच निरंजनम अथर्व निरंजनोपनिषद. याचा अर्थ कुसळाच्या शेंड्याचा 15 महापद्म 625 अब्जवा इतका बारीक अंश म्हणजे निरंजन. याला रेणू असे संबोधतात. हे जरी इतके सूक्ष्म अतींद्रिय आहे तरी याचे दर्शन होऊ शकते. फक्त ते सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने उन्मिलन झालेल्या आतील दिव्य दृष्टीलाच होऊ शकते. बाह्य चर्मचक्षुला कदापि होऊ शकत नाही. अतींद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी ज्ञानेश्वरी. या अतींद्रिय अतिसूक्ष्म स्वरूपाचे तर्काने अथवा कल्पनेने साधे अनुमानही करता येणे शक्य नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे ज्ञानदेव गाथा. याचे कारण अति सखोल आहे. हे रेणुदर्शन म्हणजेच सोहम भजनाधिष्ठित तीव्र ध्यानाभ्यासयुक्त पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्यमंडळ, ओंकार आणि त्याच्याही पलीकडील अनाकाश तेजोमय असलेल्या स्वरूपाचे हे दर्शन असते आणि ते भ्रुकुटी मध्यातून ब्रह्मरंध्राला जोडणाऱ्या ऊर्ध्वगामी ब्रह्मनाडीची सूक्ष्म झडप म्हणजेच द्वार सद्गुरू कृपेने उघडल्यानंतरच ते दर्शन होत असते. मनोनी जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे
जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वरी. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी. ज्ञानदेव गाथा. तात्पर्य निरंजन स्वरूप रेणू, न्यूट्रॉन, प्रोट्रॉन, इलेक्ट्रॉन तुला समजले. हे अव्यय अच्युत अविनाशी अक्षर स्वरूप होय. ही स्वरूपाची अतिसूक्ष्म अवस्था लक्षात घेऊन सकल संतांनी त्यास तिळाची उपमा दिलेली दिसून येते. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. तुकाराम गाथा. तिळा एवढे बांधुनी घर, आत राहे विश्वंभर. हरिहरांच्या मूर्ती बिंदुल्यात येते जाते. तिळा इतुके बिंदुले, तेने त्रिभुवन कोंदाटले. तुका म्हणे हे बिंदुले, तेने त्रिभुवन कोंडाटले. तुकाराम गाथा.